नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो बुद्धाय. जय भीम सगळ्यांना. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं धम्मसंज्ञांमध्ये स्वागत करतो. मी धर्मपाल साळुंखे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, महावंशाची फक्त ओळख बघितली की महावंश हा ग्रंथ किती महत्वाचा आहे. महावंश आहे, दीपवंश आहे. त्यानंतर अजून वंश साहित्यामध्ये खूप सारे पुस्तकं ग्रंथ सापडतात जे श्रीलंकेची इतिहास सांगतात. आणि ते का महत्वाचं आहे? कारण की श्रीलंकेमध्ये धम्म कसा गेला आणि त्याचबरोबर सम्राट अशोकांबद्दल खूप जास्त माहिती आपल्याला महावंशामध्ये, दीपवंशामध्ये खूप चांगल्या प्रकारे मिळते. हे आपण थोडक्यामध्ये बघितलं. नंतर आपण ही पण चर्चा केली की मे महिन्यामध्ये जी धम्म टूर जाणार आहे श्रीलंकेला, त्याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत, कुठे कुठे जाणार आहोत, त्याचं गांभीर्य काय, त्याचं महत्व काय, ते सगळं आपल्याला महावंश या ग्रंथामध्ये दिसतं. आणि तेच आपण पुढच्या 10-12 लेक्चरमध्ये शिकणार आहोत. तसंच ज्यांना शक्य आहे ते मे महिन्याच्या या श्रीलंकेच्या धम्म टूर मध्ये येऊ शकतात. श्रीलंकेच्या धम्म टूरची माहिती आपल्याला साईडला दिसत असेल. काही अजून विचारपूस करायची असेल तर तुम्ही मला ह्या नंबरवरती संपर्क करू शकतात. त्याचबरोबर धम्मसंज्ञानला युट्यूब चॅनलवरती जॉईन बटन दाबून काही लोक पैसे पाठवत असतात, दान पाठवत असतात. ही त्या दानदात्यांची नावं आहेत. आपण स्वतः धम्मसंज्ञानला हातभार लावण्यासाठी सुद्धा दान पाठवू शकता. आता आपण महावंश बघणार आहोत. महावंश इतका महत्वाचं का ते आपण बघितलं. महावंश पुस्तक मी लास्ट टाइम सांगितलं तसं हिंदीमध्ये पुस्तक आहे महावंश म्हणून, भदंत आनंद कौशल्या यांचं पुस्तक आहे. ठीक आहे. त्याचबरोबर हे पुस्तक फक्त हिंदीमध्ये आहे. ठीक आहे. इतका पाठ हिंदीमध्ये आहे. हिंदी पाली केलं तर पुस्तक अजून डबल होईल. आता ही महावंश आहे ना गाथेच्या स्वरूपामध्ये, मग त्याच्यावरती अजून एक्सप्लेनेशन किंवा टीका पुढे आहेत. मग त्याच्या आधारावरती लोकांनी खूप चांगल्या प्रकारे पुस्तकं लिहिले. महावंश हिंदीमध्ये भदंत आनंद कौशल्या यांचं आहे, रामशंकर त्रिपाठी यांचं आहे. खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. तुम्हाला जिथे मिळेल तुम्ही तिकडनं घ्या आणि आपल्या घरामध्ये हे पुस्तक असलं पाहिजे. आता काय वाचायचं ते मी लास्ट टाइम सांगितलं की आपल्या तसं पुस्तक तर फार महत्वाचं आहे, ग्रंथ फार महत्वाचा आहे, पण आपल्याला खूप जास्त महत्वाचं जे आहे ते चॅप्टर नंबर 11 पासून चॅप्टर नंबर 20 पुढे आणि मागे अजून महत्वाचं आहे. पण ज्याचा आणि आपला डायरेक्ट संबंध येतो की भारतामध्ये 3 संगती कशा झाल्या, मग 4थी संगती झाली, मग श्रीलंकेमध्ये धम्म कसा गेला, महिंद भंते कसे गेलेत, काय झालं पुढे, मग संघमित्रा कधी गेल्या, मग महाबोधी कधी लंकेमध्ये आली, मग बुद्धांच्या धातू कसे गेले, मग तिथे पुढे काय झालं, स्तूप कसे झाले. ठीक आहे. हे आपल्याला चॅप्टर नंबर 11 ते चॅप्टर नंबर 20 पर्यंत खूप चांगल्या प्रकारे कळतं. हार्डली 50-60 पानं आहेत. आरामात वाचून खूप चांगल्या प्रकारे समजू शकतं. आता या व्हिडिओमध्ये आपण आणि येणाऱ्या पुढच्या 10-12 व्हिडिओमध्ये आपण हे 10 चॅप्टर कव्हर करणार आहोत. आज घेऊ आपण 11वा चॅप्टर, पाली तो मराठीमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करीन. सोबतच माझ्या महावंश आहे हिंदीमध्ये भदंत आनंद कौशल्या यांचा. ठीक आहे. पालीचं ट्रान्सलेशन आणि या पुस्तकाच्या आधारावरती आपण महावंश बघणार आहोत, शिकणार आहोत. बरेच लोकांनी कमेंट केला की सर आम्ही लंकेला जाऊन आलो पण इतक्या चांगल्या प्रकारे किंवा इतक्या महत्वाच्या जागेवरती इतक्या गांभीर्याने गेलो नाही. तर भविष्यामध्ये तुम्ही कधी पण लंकेला जाल तर नक्कीच आता हे व्हिडिओ बघितल्यानंतर त्या जागेची अजून माहिती तर कळेल, वरतून गांभीर्य कळेल की किती महत्वाचं आहे. ठीक आहे. मी जसं लास्ट टाइम सांगितलं की श्रीलंकेला गेल्यानंतर तिकडचं कल्चर बघितलं पाहिजे, ट्रेडिशन बघितलं पाहिजे, कशा प्रकारे ते लोक पूजा वंदना करतात, कशी तिकडची संस्कृती आहे, आपण तिकडनं काय शिकू शकतो, विहाराचं मेंटेनन्स किती छान आहे, स्तूपांची अवस्था किती सुंदर आहे, किती छान पद्धतीने सगळं मॅनेजमेंट केले गेलेलं आहे, किती छान पद्धतीने सगळं मॅनेज आहे. असं ते आपल्या भारतामध्ये होऊ शकतं आणि आपला समाज त्यासाठी कॅपेबल आहे, करू शकतो. आता महावंशाचा आपण पहिला चॅप्टर घेऊया. आता 11वा चॅप्टर आहे आणि याच्यामध्ये देवानंद पिय तिस्स. लक्षात ठेवा श्रीलंकेचा राजा देवानंद पिय तिस्स हा तेव्हाच होता जेव्हा इथे राजा सम्राट अशोक यांचा राज्याभिषेक होऊन काही काळ झालेला असतो. तिसरी बौद्ध धम्म संगीती पण झालेली असते आणि त्याच्या काही काळानंतर इथे देवानंद पिय तिस्स यांचा राज्याभिषेक होतो. इकडनं आता चॅप्टर नंबर 11 सुरू आहे. मग देवानंद पिय तिस्सच्या आधी किती राजा होते, कसं ते लंकेमध्ये पोहोचले, ते आपल्याला पहिले 1 ते 10 चॅप्टर मध्ये मिळतं. ते तुम्ही आरामात वाचू शकता. आता आपण डायरेक्ट येतोय 11व्या चॅप्टर वरती, जे फार महत्वाचे आहे तुम्हाला आणि मला. कसं आता इथे देवानंद पिय तिस्स राजा यांचा राज्याभिषेक होतोय, ते आपण बघूया कसं. ठीक आहे. तस्स अच्छेन म्हणजे अशा प्रकारे आता या सगळ्या गोष्टी झाल्या. नंतर तस्सच होतो मूट सिवो ती विसृतो असा विश्रुत राजा, एक मुटासिव त्याचं नाव, मुटसिव किंवा मुटासिव म्हणतात.
सुवर्णपाली या पुत्तो, की सुवर्णपाली या राजाचा मुलगा मुटासेफ याने काय केलं, पत्तो रज्जंग अनाकुलम, त्याने खूप चांगल्या प्रकारे तो राज्यावरती आला, तो आता राज्य करतोय समजा. सुवर्णपल्य हा एक राजा होता, त्याचा मुलगा मुटासेफ, तर त्याने आता राज्यकारभार करायला सुरुवात केलं. मग महामेघ वनउय्यानं नाम अनुगुणोदित फलपुप्फत रूपेतं सो राजा कारयी शुभम. त्या राजाने खूप चांगल्या प्रकारे राज्यकारभार केला. कसं, आणि तेव्हा त्याच्या नगरामध्ये त्याने एक खूप सुंदर असं वन बनवलं, महामेघ वन त्याचं नाव होतं. जसं नाव होतं तेवढं सुंदर होतं म्हणे, तितके फुलं होते, पुष्प होते वगैरे, काय मिग असतील, सुंदर पक्षी असतील, अशा प्रकारे पुढे खूप छान वर्णन आहे, आपण बघूया. नंतर उय्यान ठाण गहणे महामेघो अकालजो, अकाळी खूप मोठा पाऊस पडला, महामेघ झाला. आणि जेव्हा त्या गार्डनला घेण्यामध्ये येत होतं किंवा त्याला एक्सेप्ट करण्यात येत होतं किंवा त्याच्यावरती काम केलं जात होतं ना, तेव्हा अकाळी खूप मोठा पाऊस पडला. आणि म्हणूनच पाऊस पडला उय्यानं महामेघ वनं अहो, आणि खूप पाऊस पडला त्या दिवशी, म्हणून त्या वनाला महामेघ वन असं नाव पडलं. ठीक आहे. आता हा जो राजा आहे मुटासेफ, त्याने 60 वर्षांनी मुटासेफ राजा राज्यं अकायरी, त्याने काय केलं, 60 वर्षांपर्यंत त्याने राज्य केलं, 60 वर्ष. मग अनुराधपुर खूप सुंदर शहर आहे श्रीलंकेचा, खूप पवित्र, शांत, सुंदर शहर आहे. तिथे गेल्यानंतर तिकडचं व्हायब्रेशन करतीलच किती महत्वाचं आणि किती सुंदर शहर आहे. ठीक आहे. नंतर लंका भूवदने सुखे, की लंकेला शोभणारं असं हे सुंदर अनुराधपूर मध्ये त्या मुटासेफ राजाने 60 वर्षांपर्यंत राज्य केलं. ठीक आहे. नंतर तस्य पुत्ता तसा अहिंसू, त्याला 10 मुलं होते. कसं, अय्यंग हितेसिनो, की एकमेकांचं हित बघणारे. असं नाही की 10 मुलं आहेत तर राजा कोण बनेल असं कॉम्पिटिशन नाहीये. तर सगळ्याचे सगळे भाऊ जे आहेत 10 एकमेकांची हितेशी आहे, एकमेकांवरती प्रेम करणार आहेत. नंतर द्वेदिताच्या अनुकूला, की कुळाला शोभेल अशा 2 मुली सुद्धा आहेत. ठीक आहे. कुल अनुच्छविका, की कुळासारख्याच आहेत, म्हणजे की खूपच गुणवान आहेत, सुंदर आहेत, शोभणार आहेत, अशा 2 मुली आहेत. 10 मुलं आणि 2 मुली. देवानंद पिय तिस्तोती विस्तृतो द्वितीय सुतो, देवानंद पिय राजा हा विस्तृत होता, खूप हुशार होता, हा दुसरा मुलगा होता. तेसु भातुसु सभ्येसु, त्या सगळ्या भावान बहिणींमध्ये तो पुय्या अधिक हो, त्या सगळ्यांमध्ये तो पुण्यवान, सगळ्यात जास्त पुण्यवान होता आणि सगळ्यात जास्त पय्या म्हणजे हुशार होता. पुण्य पण होतं खूप सारं आणि खूप बुद्धिवान होता, खूप हुशार सुद्धा होता. नंतर देवानंग, इथे 7वी लाईन, देवानंग पियतिसोसो राजासी पितुच्छयो. काय झालं आता, की वडिलांनंतर, ओके, मुटासेवानंतर आता देवानंग पिय तिस्स, हे नाव लक्षात ठेवा. फक्त मी तिस्स जरी बोललो तर देवानंग पिय तिस्स राजा आहे, आणि देवानंग पिय दस्सी म्हटलं तर आपले सम्राट अशोक. ठीक आहे. तिस्स राजा देवानंग पिय तिस्स हा पितू अच्छये, पिताच्या नंतर आता त्याने तसा अभिषेकेन, बघा कुठे कुठे ते अपॉस्ट्रोफी काहीतरी येते ना चिन्ह, तिथं अ लपलेला आहे. ठीक आहे. अभिषेकेन समंग, काय झालं आता, राजा मुटासेफ नंतर देवानंद पिय तिस्स राजा झाला, तेव्हा काय झालं, बहु आश्चर्यानंद अहू, काय झालं, की जेव्हा त्याचा राज्याभिषेक झाला तेव्हा खूप साऱ्या प्रकारचे चमत्कार झाले. हो, चमत्कार झाले. कसं, लंकादीपम मी सकले निधयो रत्नानि च अंतोठितानि उग्गंत्वा पृथ्वी तलं आरहू. कसं, आता बघा, ल वरती अनुस्वार होता, तो पुढे गेला आणि म्हणून तो आ चा म झाला. हे काही संधी समाजचे नियम आहेत, म्हणून मी पृथ्वी तलं आरहू असं वाचलं. ठीक आहे. आता काय झालं, जसं या राजाचा राज्याभिषेक झाला, काय झालं, की लंकादीपम, जे लंका द्वीप आहे, लंका राज्य आहे, देश आहे, अंतोठिताने, की आतमध्ये घडलेलं काही सोनं असेल, काही असेल, जितके पण काही पण रत्न आहेत, सगळं पकडा तुम्ही त्याच्यामध्ये, ते सगळे आता या पृथ्वीवरती उभरून आलेत. ठीक आहे. उभरून आलं म्हणजे सगळं आतलं धन हे वरती आलं सगळं. मग
लंकादीप समीपम्ही भिन्न नावगतानि च तत्र जातानि च थलं रतनानि समारोह. काय झालं? लंकाद्वीप आहे, त्याच्या आसपास समुद्र चारी बाजूने. त्या समुद्रामध्ये जर काही नाव हे तुटून पडले असतील किंवा काहीतरी वादळ आलं असेल, काय काय आलं असेल, बरोबर, इतक्या वर्षांपासून, तर त्याच्यामध्ये जी धनसंपत्ती होती, रत्न होती, ते सुद्धा तळावरती येऊन आलं, तळावरती आलं. हा, असं झालं. नंतर छात पपत पादमी तिस्सोच वेळूयठ्ठियो जाता रथ पतो देण समाना परिमाण होतो. काय झालं आता की छात पपत जागा असेल त्या ठिकाणी, तर तिथे 3 प्रकारचे असं वेळू म्हणजे बांबू, बांबूच्या खूप मोठ्या तिथे 3 अशा वेली उत्पन्न झाल्या. आता त्या किती सुंदर आहेत, त्याच्यावरती काय काय वैभव होतं हे पुढे आपण बघू. कसं, आता तुम्ही बघाल ना, पुढच्या काही लाईन्स मध्ये असं सांगितलं गेलंय की कुठल्या कुठल्या प्रकारचं धनावरती आलं, हे आलं, ते आलं, हे आलं, ते आलं, कधी? त्या राजाचा राज्याभिषेक होत असताना. कसं, मग आता तिथे 3 प्रकारच्या वेली उत्पन्न झाल्या मोठ्या मोठ्या. मग एकावरती समजा सोनं चांदीने भरलेली आहे अशी सुंदर आहे. खूप थोडक्यात सांगतो, ठीक आहे, कारण की खूप डिटेल मध्ये वर्णन आहे तिथे. ओके, वाचताना मजा पण येते, पण खूप बारीक 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 गोष्टी सांगितलेल्या. नंतर मग एकावरती खूप साऱ्या प्रकारचे पुष्प आहेत, फुलं आहेत. तिसऱ्यावरती खूप साऱ्या प्रकारचे पक्षी येऊन थांबतायत, राहतायत, ते चमकतायत, सुंदर आहेत, खूपच सुंदर आहे. म्हणजे काय झालंय एका प्रकारे, हा राजा इथे राज्याभिषेक त्याचा होतोय आणि सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी होत आहेत समजा, बरोबर, असं आपण याला साध्या सोप्या भाषेमध्ये घेऊया. सगळे रत्नावरती आलेत, सगळे दागिने काय असेल, डायमंड्स वगैरे जे लपलेले असतील किंवा ते समुद्रामध्ये ते कालांतराने ते डुबलेले असतील किंवा, बरोबर, ते सगळ्या वरती येऊन काठावरती येऊन जमा झालेत. हा, आता बघा किती मोठा शब्द आहे. भय गज रथ रथा मलका वलयंगुली वेठका ककुध फलापाकतिका इच्छिता अठ्ठ जातीय. आता हे वेगवेगळी 8 प्रकारची नावं आहेत. काय हे नावं? की 8 प्रकारचे जे रत्न आहेत, की हे 8 प्रकारचे काय माहितीये, 8 प्रकारचे मोती आहेत, ते सुद्धा उत्पन्न झालेत. उत्पन्न झाले म्हणजे काय, तर जमिनीमधून वरती आले किंवा समुद्र तटावरती येऊन आलेत. नंतर बुद्धा समुद्रा उगंतवा तेरे वट्टी वियठिता देवानंग पियती सज्ज सब्बं पुण्यं विभिचंतन. की देवानंग पिय राजाच्या पुण्याच्या प्रतापाने ना हे सगळे 8 प्रकारचे मोती असतील, बाकीचे दागिने असतील, बाकीचे रत्न असतील, समुद्रातले, काठावरती, जमिनीमधले सगळे वर येऊन आलेत. सांगायचा अर्थ असा सोप्या भाषेत की सगळं धन, सगळं जो खजिना असेल, हा सगळं वर येऊ लागला. असं कारण काय? आपण पूजा मंदिरामध्ये गाथा म्हणतो, राजा भवतु धम्मिको फिरतो भवतु लोकोच राजा भवतु धम्मिको. असं म्हणतात, जेव्हा राजा धार्मिक असतो ना, तेव्हा प्रजेवरती काही त्रास होत नाही, प्रजेला काही त्रास होत नाही, सगळं आरामात चालू असतं. जर राजा अधार्मिक असेल तर सगळा त्रास असतो, अशा प्रकारे. आणि इतिहास कोणाला साक्षी असं आपण समजूया. आता हा राजा धार्मिक आहे, पुढे खूप काही चांगलं चांगलं होणार आहे, खूप इंटरेस्टिंग आहे महावंश, खूप मजा येणार आहे ऐकायला, पण खूप श्रद्धा उत्पन्न होणार आहे. आता ह्या राजाचा राज्याभिषेक होतोय, तर इतक्या सगळ्या प्रकारचं धन, संपत्ती, रत्न, मणिक, मोती काय असतील, सगळं एक तर जमिनीमधून वर येत आहे किंवा ज्या समुद्रामध्ये खूप खाली असेल ते आता समुद्राच्या तळातनं वरती येऊन आता ते त्या तटावरती, समुद्र किनाऱ्यावरती येऊन जमा झालेले आहेत. ठीक आहे. इंद निलंग वेळू रियंग लोहितंकं मणिधीमे रजतानी पनेतानी मुत्ताच्या तावठ्ठियो सत्त हब्बंथरे एव रय्यो संतिकन आरोह. की त्यांना 7 दिवस लागले ते सगळं गोळा करायला आणि राजापर्यंत पोहोचवायला. 7 दिवस लागले. इमॅजिन करा आता किती असेल. एक तर राजा मोठा, राजाचं सैन्य मोठं असेल, त्यांना गोळा करायला 7 दिवस लागले. ठीक आहे. नंतर तानी दिसवा पतितोसो राजा इति विचिंतय. आता एखादा राजा असला असता तो किती खुश झाला असता, अरे इतके रत्न, असं तसं, हे संपत्ती वगैरे वगैरे वगैरे. आता हा धार्मिक राजा आहे समजा, खूप कुशल आहे, खूप पुण्यवान आहे, खूप पैयाधारी आहे. आता हा काय विचार करतोय बघा, की राजा इति विचिंतयो की हे रत्न माझं नाहीये, म्हणजे मी याचे कॅपेबल नाहीये, हे माझं नाहीये. त्याला तर कोणाची आठवण येते, रत्नानी अनघानी, हे माझं रत्न नाहीये. मग धम्मा सोको इमानिमे,
की हे धम्म अशोक जो माझा मित्र जम्बूद्वीपातला सम्राट अशोक जो आहे, धम्म अशोक आहे, हे त्याच्यासाठी आहे. आता राजा काय करतो, सहाय्यो रहते ना अय्यो तस्सा दस्सन इमिना, की बाबा माझा जो मित्र आहे ना त्याला मी ही देतो, तस्स दस्सन इमिना, तो की जितके पण रत्न हे आलेले ना वरती, हे मला वाटत नाही की माझा आहे, माझा जो मित्र आहे धम्म अशोक त्याला मी पाठवतो म्हणून. कसं मग देवानं पियतिस्सोच धम्माशोकोच ते इमे द्वे अदिठ्ठ सहायाही चिरप्प भूपती. आता हे जो भूपती हे दोघी राजा आहेत ना, हे देवानं पियतिस्स आणि धम्माशोक म्हणजे अशोक, सम्राट अशोक, हे दोघी अदिठ्ठ, दिठ्ठ म्हणजे बघितलेलं, अदिठ्ठ म्हणजे न बघितलेलं, हे दोघी न बघितलेले मित्र आहेत. म्हणजे ह्या दोघं व्यक्तींनी एकमेकांना आयुष्यामध्ये कधी बघितले नाहीये आणि पुढे पण बघितलं नाहीये, तरी ते खूप चांगले असे मित्र आहेत असं तिथं आहे. आणि म्हणून ह्या राजाला असं वाटतं की हे माझं नाहीये, किंवा हे माझ्या क्षमतेमध्ये नाहीये, मी याच्या कॅपेबल नाहीये. तो कोण आहे, तर बाबा जम्बूद्वीपाचा राजा धम्माशोक माझा मित्र. तर मग त्याला ते आता पाठवलं जातंय. कसं मग भागिनेयं महारिठ्ठं, भागिनेयं म्हणजे बहिणीचा मुलगा, भाचा, अमुच्यं प्रमुखं तमो, आणि 4 अशा लोकांना नेमलं जातं. 4 लोकांना नेमलंय. अमुच्य आहे कोणीतरी मेन मंत्री असेल, कोणीतरी सैन्यामधला एखादा मेन व्यक्ती असेल, अशा 4 लोकांना आणि महारिठ्ठ यांना एकत्र केलं गेलं. आणि आता ती संपत्ती, हे सगळी संपत्ती आता राजाकडे पाठवायची आहे. आता असं झालं की राजाने काय केलं, या सगळ्यांना बोलवलं, या सगळ्यांना सांगितलं सगळं जमा करा आणि धम्माशोककडे पाठवा. मग जितकं पण काय काय सापडलंय 21-22 मध्ये सांगितलंय, जे पण सापडलं होतं राजाने सगळं गोळा केलं, मणी रत्न वेगळे नाव मध्ये भरलं आणि त्या लोकांना पाठवलं. कुठून पाठवलं, श्रीलंकेमध्ये एक जागा आहे जिकडनं भारतामध्ये येण्यासाठी रस्ता होता, बरोबर, म्हणजे रस्ता म्हणजे की बंदर होतं, बरोबर, ते पोर्ट होतं. तर त्या पोर्टचं नाव काय, जम्बू कोलंबी, की जम्बू द्वीपाला जाण्यासाठी हे जम्बू कोलंबी जागा आहे. आता नाव मध्ये बसले, नावं 7 दिनेन, 7 दिवसांनी ते पोहोचलं कुठे, ताम्रलिप्तीमध्ये पोहोचलं. भारताचं एक बंदरगाव होतं जे आता कुठेतरी ओडिशामध्ये असलं पाहिजे. 7 दिवस लागले तिथे पोहोचायला. तिथून उतरून 7 दिवस लागले पाटलीपुत्राला पोहोचायला, पटनाला पोहोचायला. असा यांचा 14 दिवसांचा प्रवास, बरोबर. गाथा नंबर 23 मध्ये तुम्हाला दिसतं. 24 मध्ये तिथे पोहोचल्यानंतर धम्माशोकस्य राजिनो अदस्सुं पण्णा करोते दिस्वाता आणि पसिते, ते लोक येतात, त्या लोकांचा खूप चांगल्या प्रकारे मान सन्मान होतो, राजा बघतो, राजा खुश होतो. ठीक आहे. 23-24 मध्ये. नंतर 25 मध्ये रतनाने अदिस्साने नथी मे इति चिंते. आता धम्माशोक सम्राट अशोक जम्बूद्वीपाचा राजा, इथून तिथून इतकं मोठं साम्राज्य आहे, तो राजा काय म्हणतो, आता त्याच्याकडे काही कमी असेल, तो काय म्हणतो, अरे हे तर माझं, म्हणजे हे माझं नाहीये, मी असं कॅपेबल नाहीये, नथी मे इति चिंते, की हे माझं नाहीये असं विचार करतोय राजा. म्हणजे ते जे रत्न वगैरे वरती आलं असेल ते किती अलौकिक असेल, किती सुंदर असेल, किती दैवी असेल, असा आपण विचार करू शकतो की सम्राट अशोकाला पण वाटतं की बाबा मी असं कॅपेबल नाहीये, हे माझं नाहीये, असा तो राजा विचार करतोय. आता मग खूप चांगल्या प्रकारे गाथा नंबर 25 आणि त्याच्या पुढे धम्माशोक राजा खूप चांगल्या प्रकारे त्या सगळ्यांना वेलकम करतो, त्या सगळ्यांचा खूप चांगल्या प्रकारे मान सन्मान करतो. त्यांना बघा 27 मध्ये ते सांग अनपक्के भोगे, त्यांना खूप प्रकारचा मान सन्मान देऊन त्यांना तिथे राहण्याची व्यवस्था करतो, त्यांना महामंत्रीचं पद देतो, राहण्याची वेगळे खूप चांगल्या प्रकारे त्यांना मान सन्मान दिला, चांगल्या ठिकाणी ठेवलं वेगळे. नंतर आता राजा असा म्हणतो धम्माशोक की आता माझ्या मित्राला पण काहीतरी पाठवलं पाहिजे. मग आता इतकी मोठी लिस्ट आहे की राजाने काय काय पाठवलं, तुम्ही समजा सगळंच पाठवलं राजाने. काय काय पाठवलं थोडक्यात सांगतो. छत्री पासून, चप्पल पासून, पादुका पासून, टोपी पासून, मग काय ते वरचा सदरा असेल, काय असेल, चप्पल वगैरे, चंदन पाठवलं, मोती पाठवले, हिरे पाठवले, वेगळे हत्ती, म्हणजे काय नाही बोलाल तुम्ही सगळं पाठवलं. धान्य पाठवलं, खूप सुंदर प्रकारचे तांदूळ पाठवले, असे काही, म्हणजे खूप वर्णन, असं इतकं जबरदस्त वर्णन केलेलं आहे. कसं वेगवेगळ्या प्रकारचे औषधं, खूप रेअर, समजा हिमालयातले काहीतरी औषधं असतील, ते औषधं असतील. नंतर असे काही तांदूळ जे पोपटांनी वेचून आणलेले तांदूळ असतील, समजा असे तांदूळ पाठवले. ठीक आहे. ते पण किती, खूप मोठ्या प्रमाणामध्ये, इतकं बारीक वर्णन आहे.
तुम्ही म्हणाल अरे बापरे असं एवढं, हो धम्माशोक आहे, ठीक आहे, अलौकिक आहे, खूप दैवी आहे समजा, बरोबर, तो सम्राट आहे, देवता आणि मनुष्यांमध्ये त्याने खूप चांगल्या प्रकारे नाव केलेलं आहे, कुशल कर्म केलेलं आहे, त्याची कॅपॅसिटी काय असेल काही दान देण्याची, तर सगळंच दान देतोय, ठीक आहे. आता मग ह्या लोकांना बघ असं पण म्हणलं नाही की मानसरोवर मधलं पाणी दिलं जात आहे, गंगा नदीचं पाणी दिलं जात आहे, नंतर खूप सारे दासी असतील किंवा खूप महागड्या महागड्या वस्तू जे खूप रेअर असतील, हे सगळं आता पाठवलं जात आहे, ठीक आहे, त्या लोकांच्या मार्फत. आता ही सगळी प्रॉपर्टी, हे सगळे महागड्या महागड्या वस्तू तर आता राजाने देतोय, पण राजा आता धम्माशोक आहे, राजाला खरंच या गोष्टींमध्ये इतका इंटरेस्ट पण नसेल धम्माशोकला, ठीक आहे. आता राजा काय विचार करताय की माझं तर भलं झालं, आता माझ्या मित्राचं भलं कसं होईल. मग राजा बघा इथे आपल्याला गाथा नंबर 34 मध्ये काय म्हणतात राजा, राजा सम्राट अशोक धम्माशोक काय म्हणतात, अहं बुद्धांच धम्मांच संघांच शरणं गतो उपासकत्तं रस्से सिंग देसे सिंग शक्यपुत्र शासने, शाक्यपुत्राच्या शासनामध्ये मी बुद्ध धम्म संघाच्या शरण गेलेलो आहे, उपासक झालेलो आहे. त्वंपी मित्रा, तू पण इमानी रत्नानी उत्तमानी, जे उत्तम असे रत्न आहे बुद्ध धम्म संघ, नरुत्तमं बुद्धांचे जे रत्न आहेत समजा, बुद्ध धम्म संघ जे आहेत त्यांच्यामध्ये चित्तं प्रसादयित्वान, चित्त प्रसन्न करून श्रद्धायं शरणं वज, की तो खूप श्रद्धा उत्पन्न करून तू खूप चांगल्या प्रकारे यांच्या शरण जा, बुद्ध धम्म संघाच्या. आणि आता जे अमात्य जे 5 लोक आले होते त्यांना तर राजा काय म्हणतो बघा, करोथ मे सहायस्य अभिषेकं पुनो, की माझ्या मित्राचा तुम्ही परत राज्याभिषेक करा, कसा, इति वत्वा सहाया अमच्चेते सक्करियत्वाच्या पेसय, की आता बघा मी इतक्या सगळ्या वस्तू दिल्या आहेत, नाना प्रकारच्या सगळी संपत्ती दिली आहे, पण धम्माशोक काय म्हणतो माझं भलं कसं झालंय, मी आता भगवान बुद्धांचा उपासक आहे, मी बुद्ध धम्म संघाच्या शरण गेलेलो आहे, शाक्यपुत्रांच्या शासनामध्ये मी आलेलो आहे, मित्रा तू सुद्धा या रत्नांना शरण जा, तू सुद्धा यांच्याबद्दल श्रद्धा उत्पन्न करून यांच्यामध्ये शरण जा, बरोबर, धम्माचं पालन कर, बस एवढं सोपं. मग म्हणतात त्या त्यांना सांगतात की जा माझ्या मित्राचा परत तुम्ही राज्याभिषेक करा असं, आणि मग त्यांचा परत खूप चांगल्या प्रकारे मान सन्मान करून सत्कार करून त्यांना पाठवलं जातं, कसं परत त्याच मार्गाने. हे लोक तिथे 5 महिने राहतात, मग वैशाख सुख पक्षादे, की वैशाखच्या शुक्ल पक्षामध्ये ते लोक तिकडनं निघतात, निघून परत 12व्या दिवशी म्हणजे त्याला आपण द्वादशी म्हणतात, त्या दिवशी ते त्या ठिकाणी पोहोचतात. नंतर 39 मध्ये अदसुम पण्णाकारे ते दुता लंकादीप सते ते संग महंतंग सत्कार लंकापती अकरे. आता ते लोक परत आले, त्यांनी खूप काय गोष्टी आणल्या, राजाने त्यांचा खूप चांगला परत सत्कार केला, साधुकार आहे. मग आता बघ आता 40-41 मध्ये काय सांगितलं की जसं मग्गशीर मासस्य, की जसं हा राजाने खूप चांगल्या प्रकारे समजा इतक्या वस्तू दिल्या, हे दिलं ते दिलं, पण त्यांनी हे पण सांगितलं राजा धम्मा शोकस्य वचनं वत्वा, त्यांनी सांगितलं की बाबा असं असं, ते राजा म्हटले सामी हिते रता, की तुमच्या हितासाठी राजाने असं पण सांगितलंय, कसं पुनोपी अभि सिंचिसुम लंका हित सुखे रथम, की लंकेच्या हितासाठी राजाच्या हितासाठी राजाने असं असं म्हटलेलं आहे, ते काय, मग काय करतात, वैशाख पौर्णिमेला वैसाखे नरपती पुण्यमायमेवं एवं देवानं प्रियवचनो पगूळ नामो लंकायं पविततपीती उत्सवायं अत्तानं जनसुखो अभिषेयची सोते. काय झालं मग, खूप चांगल्या प्रकारे आता राजाने सांगितलं की मी बुद्ध धम्म संघाच्या शरण गेलोय मित्रा, तू सुद्धा जा. मग इथे राजा इथे देवानं प्रिय तिस्त, आता तसं मी पण बुद्ध धम्म संघाच्या शरण जातो, आणि परत वैशाख पौर्णिमेला हे लोक पोहोचलेत, वैशाख पौर्णिमेला राजाचा परत राज्याभिषेक होतो, जो लंकासाठी, लंकेच्या लोकांसाठी, लंकेमध्ये खूप चांगल्या गोष्टी होण्यासाठी, अत्तानंद जनसुख होतो, लोकांसाठी आणि स्वतःच्या सुखासाठी परत एकदा राजाने राज्याभिषेक केला.
अशा प्रकारे मित्रांनो हा महावंसाचा 11वा चॅप्टर होता. एकूण याच्यामध्ये 42 गाथा आहेत, त्या आपण इथे बघण्याचा प्रयत्न केला. काय झालं याच्यामध्ये की राजा मुटासिफ याचा मुलगा देवानंद प्रिय तीस्त याचा राज्याभिषेक झाला, आणि राज्याभिषेक झाला तर सगळी धनसंपत्ती वरती आली. राजाला वाटलं बाबा हे माझ्यासाठी नाहीये, याला मी किंवा याच्यासाठी अजून कोणी चांगला व्यक्ती आहे की जे याला शोभेल, तर ते सगळं धम्माशोकला पाठवतात. धम्माशोक राजा बघून खुश होतो, प्रसन्न होतो. काय करतो मग त्यांच्या ते अमत्य आहे त्यांचा खूप चांगल्या प्रकारे सत्कार करतो, वेगळे वेगळे 5 महिने ते लोक तिथे थांबतात. 5 महिन्यानंतर राजा धम्माशोक खूप साऱ्या गोष्टी परत राजा देवानंद प्रिय तीर्थ यांना पाठवतो आणि सोबत सांगतात की बाबा मी धम्माच्या शरण गेलेलो आहोत, बुद्ध धम्म संघाच्या शरण गेलेलो आहोत, तुम्ही सुद्धा जा आणि परत तुमचा राज्याभिषेक करा. मग हे लोक जातात, राजाला सांगतात, आणि मग वैशाख पौर्णिमेला या ठिकाणी यांचा राज्याभिषेक होतो. ठीक आहे, हे होतं चॅप्टर नंबर 11 बघितलं. पुढचं चॅप्टर नंबर 12 मध्ये आपण असं बघूया की तिसरी बौद्ध धम्म संहितेनंतर सम्राट अशोकांनी काही भंते लोकांना विनंती केली. भंते मोगली पुत्र तीस्त यांनी काही भंते लोकांना जगभर पाठवलं. मग कसा धम्म भारताच्या बाहेर अजून लांबपर्यंत गेला ते आपण पुढच्या चॅप्टर मध्ये बघूया. चॅप्टर मोठा पण आहे, थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करू, सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करू. महावंस ग्रंथ सुद्धा आपल्यापर्यंत असला पाहिजे. हे महावंसाची सिरीज तुम्हाला कशी वाटते, कसा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आपल्याकडे महावंस आहे का, आपल्याला महावंस वाचायला आवडेल का, हा चॅप्टर कसा वाटला, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला सांगा. पुढच्या 10 ते 15 व्हिडिओ मध्ये आपण हे 10 चॅप्टर जे आहेत ते आपण कव्हर करूया. खूप चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करेल, खूप श्रद्धा उत्पन्न होईल, खूप प्रसन्न चित्त होईल, खूप सारे पुण्यकर्म करण्यासाठी आपण स्वतःला मोटिवेट करू. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की याला श्रद्धा संपन्न लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांची सुद्धा श्रद्धा वाढेल. आता मे महिन्यामध्ये धम्म अध्ययन चारिका म्हणा किंवा धम्म टूर म्हणा आपण आयोजित केलेली आहे श्रीलंकेसाठी. मी स्वतः नेत आहे, मी स्वतः जाणार आहे. बऱ्याच लोकांची नावं आलेली आहेत, ज्यांना शक्य आहे ते नक्की जॉईन करा. इथे तुम्हाला माहिती दिसत असेल, काही शंका असेल, काही अजून काही माहिती पाहिजे असेल तर नक्की मला फोन करा. हा एक धम्म टूर आहे, नक्कीच इथे खूप सारे करमणूक पण होईल, मजा पण होईल, एक फिरणं पण होईल, पण त्याचबरोबर एकूण 12 ते 13 असे महत्वाचे साइट्स आहेत, स्तूप आहेत, जागा आहे, विहार आहेत, ते त्यांना आपण भेट देणार आहोत. त्याचबरोबर त्यांचं महत्व काय हे तर आपण आता पुढच्या 12 दिवसांमध्ये बघूया, पण त्या ठिकाणी तिथे गेल्यानंतर त्याचं गांभीर्य काय ते पण आपण बघूया. भगवान बुद्धांच्या अस्थि धातूंवरती बनलेले स्तूप आहेत, आजही आहे. ठीक आहे, भगवान बुद्धांचे केस धातू आहे, भगवान बुद्धांचं दंत धातूच्या विहारामध्ये ते आपण विहार बघूया. किती अशी पवित्र ही श्रीलंकेची द्वीप धरती आहे. खूप त्यांनी इतक्या वर्षापासून भेसळ न होऊ देता धम्म टिकवून ठेवला, आणि धम्म जिरलाय तिथे लिटरली लोकांमध्ये धम्म दिसतो. त्यांच्या बोलण्यातनं, वागण्यातनं त्यांची श्रद्धा श्रद्धा काय आहे ना, हे श्रीलंकेच्या लोकांमध्ये बघायचे. इतके श्रद्धावान लोक आहे, असे मातीमध्ये रुजलेले मिसळलेले लोक आहेत समजा, बरोबर. इतके श्रद्धावान लोक आहेत, तुम्ही त्यांना बघा, इतके प्रेमळ आणि इतके श्रद्धावान लोक आहेत. म्हणजे माझा मागचा अनुभव काही वर्षांचा बराच श्रीलंकेला गेल्यानंतर किंवा श्रीलंकेचे लोक जेव्हा आपल्या भारतामध्ये येतात धम्मयात्रेसाठी, त्यांच्यासोबतचा अनुभव आणि तिथे जाऊन त्यांची संस्कृती बघून किती श्रद्धा आहे. ठीक आहे, किती श्रद्धा आहे बघा, आणि त्याचा त्यांना अभिमान नाहीये, म्हणजे की असं गर्व की बाबा आम्ही इतक्या वर्षापासूनचे बुद्ध आहेत, बौद्ध समजा असं. ठीक आहे, असो. खूप चांगल्या प्रकारे लंकेमध्ये संस्कृती आहे, ती आपल्याला बघायची, शिकायची, अडॉप्ट करायची, बरोबर, शिकायची, त्याला अवलंबन करायचं आहे. आता आता कुठे आपण धम्मामध्ये आलोय, आता आता कुठे आपल्याला अजून धम्म समजू लागलाय, बरोबर. खूप चांगल्या प्रकारे समजायचं पण आहे आणि तो आपल्या वागण्यातनं, बोलण्यातनं दिसला पण पाहिजे, बरोबर. फक्त वार्तालाप नाही, चर्चा नाही, बरोबर, खुर्च्या मांडून फक्त गप्पा नाही, असं तसं समाज असा ना तसा नाही, कृतीमधनं दिसला गेला पाहिजे, बरोबर. असं खूप काम करायची गरज आहे तुम्हाला, मला. ठीक आहे, खूप काही मोठं करायची गरज नाहीये, प्रत्येकाने आपला छोटा छोटा पार्ट पण केला तर खूप काम होऊन जाईल. असो, आता मे महिन्यामध्ये धम्म टूर आहे, ज्यांना शक्य आहे ते नक्की जॉईन करू शकतात. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला सांगा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ही सिरीज खूप छान होणार आहे, खूप चांगल्या प्रकारे मी शिकवण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करेल. बुद्ध धम्म संघ मला हे सांगण्यासाठी, धम्म सांगण्यासाठी मला शक्ती दो, खूप सारी प्रेरणा दो. हे व्हिडिओचा खूप लोकांना फायदा हो, खूप लोकांचं मंगल हो, खूप लोकांचं कल्याण हो, माझी दान पारामी पूर्ण हो. या पुण्याच्या प्रतापाने मित्रांनो तुमचं माझं मंगल हो, कल्याण हो.
माझी दानपारामी पूर्ण करण्यासाठी आपण मला मदत करत आहात. आपल्या सगळ्यांचं मंगल हो, कल्याण हो. आपण सगळे एकमेकांचे कल्याण मित्र बनू. आपल्या पारमी पूर्ण करू. आपल्या पारमी पूर्ण करून अरहंतांचे, बुद्धांचे, पश्चिम बुद्धांचे दर्शन घेऊ आणि निब्बाणापर्यंत पोहोचू. साधू साधू साधू. सगळ्या देवतागणांनी, सगळ्या सत्वांनी, आमच्या सगळ्या पूर्वजांनी या पुण्याचा स्वीकार करावा. आम्हाला संकटापासून वाचवावं. या पुण्याच्या प्रतापाने आम्ही निरोगी हो, आम्ही त्रासमुक्त हो, भयमुक्त हो, रोगमुक्त हो आणि लवकरात लवकर पारमी पूर्ण करून आम्ही सुद्धा निब्बाण सुखाचा आनंद घेऊ. साधू 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 साधू.